प्रोटीन भेटण्यासाठी जर तुम्ही चिकन मटन खात असाल तर ही भाजी अवश्य सेवन करा। चिकन मटन पेक्षा देखील अधिक प्रोटीन या भाजीमध्ये ठासून भरलेले आहे। अवश्य पहा संपूर्ण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। चिकन मटनला मारा गोळी या एकाच 20 रुपयांच्या भाजीमध्ये ठासून भरले प्रोटीन। एक हाड व सांधा करते लोखंडासारखा टणक। जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असेल तर तुम्ही आहार तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या भाज्यांचा आहारामध्ये समावेश करा। या गोष्टींचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरातील कमजोरी दूर होऊ शकते। केसांपासून ते स्नायूंपर्यंत शरीराच्या अनेक भागांसाठी प्रथिने आवश्यक असतात। शरीराच्या वाढीसाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी गरज असते प्रथिनांची। डाळी, दूध, मांस, पोल्ट्री आणि सीफूड हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत हे तुम्हाला माहीत असेल, पण काही भाज्यांमध्येही प्रथिने भरपूर असतात हे तुम्हाला माहीत आहे का? मांस, मासे आणि अंडी यांसारखे पदार्थ प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत, परंतु अनेकांना हे माहीतच नाही की अनेक हिरव्या भाज्यांमध्ये प्रथिने देखील भरपूर असतात। न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन शिखा अग्रवाल शर्मा यांच्या मते इतर भाज्यांमध्येही प्रथिने असतात, परंतु आम्ही तुम्हाला आज अशा भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये जास्त प्रथिने असतात। प्रथिनांच्या व्यतिरिक्त शरीराच्या चांगल्या कार्यासाठी इतर सर्व पोषक घटक देखील या भाज्यांमध्ये आढळतात। सर्वात पहिलं म्हणजे हिरवे वाटाणे। 1 कप मटारमध्ये 8 ग्रॅम प्रथिने असतात। या व्यतिरिक्त हे फायबरचा एक चांगला स्रोत आहे। 1 कप मटार दैनंदिन गरजेच्या 35% भाग पूर्ण करते। रात्रीच्या जेवणामध्ये पास्ता, फ्राय किंवा सूपमध्ये मटार घालून चव आणि पोषण दोन्ही तुम्ही वाढवू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे पालक। दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक प्रथिनयुक्त भाजी असण्यासोबतच पालकामध्ये इतरही अनेक पोषक घटक असतात। 1 कप पालकमध्ये 6 ग्रॅम प्रथिने असतात। त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासह डोळ्यांचे संरक्षण करण्यास आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास देखील मदत करतात। तिसरं म्हणजे स्वीट कॉर्न। स्वीट कॉर्न देखील प्रथिनांचा एक उत्तम स्रोत म्हणून ओळखले जाते। 1 कप स्वीट कॉर्नमधून शरीराला 5 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात। म्हणून डॉक्टर सुद्धा आवर्जून प्रथिनांसाठी स्वीट कॉर्नचा आहारामध्ये समावेश करायला सांगतात। चौथी गोष्ट म्हणजे मशरूम। मशरूम केवळ स्वादिष्टच नाही तर त्यामध्ये अनेक भाज्यांपेक्षा जास्त प्रथिने देखील असतात। 1 कप शिजवलेल्या मशरूममधून सुमारे 4 ग्रॅम प्रथिने मिळतात। या व्यतिरिक्त मशरूममध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणामध्ये असते। अतिनील प्रकाशाखाली उगवलेल्या मशरूममध्ये व्हिटॅमिन डी देखील असते। चौथं म्हणजे शतावरी। शतावरी ही प्रथिनेयुक्त आणि कमी कार्ब असलेली भाजी आहे, ज्याचे अनेक पौष्टिक फायदे आहेत। हे फोलेट आणि व्हिटॅमिन एचा एक उत्तम स्रोत आहे, जे पेशींच्या वाढीसाठी, दृष्टी आणि निरोगी त्वचेसाठी महत्त्वपूर्ण आहेत। 1 कप शतावरीमध्ये 4.3 ग्रॅम प्रथिने असतात। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। नमस्कार।